आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। बारामती ॲग्रो कंपनीकडची ईडीकडून 14 तास चौकशी सुरू आहे। बारामती ॲग्रो कंपनीची ईडी चौकशी रात्री 11:30 वाजता संपलेली आहे। ईडीचे अधिकारी काही कागदपत्र घेऊन गेल्याची माहिती मिळते। काल बारामती तालुक्यातील पिंपळी इथं कार्यालयामध्ये छापेमारी केली गेली आहे। जयदीप भगत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। जयदीप, तब्बल 14 तास ही चौकशी सुरू होती। काय माहिती मिळतेय, काय काय हाती लागलंय आणि कागदपत्र घेऊन गेले तसंही कळतंय? नक्कीच तब्बल 15 तासानंतर बारामती ॲग्रोची जी चौकशी चालू होती ती अखेर संपलेली आहे। काल सकाळी 8:30च्या दरम्यान 5 ते 6 अधिकाऱ्यांचं पथक बारामती ॲग्रोमध्ये दाखल झालं होतं आणि त्यानंतर ज्यावेळेस आतमध्ये जात होतं त्यावेळेस जे सुरक्षा रक्षक आहेत बारामती ॲग्रोचे त्यांच्याशी आणि ईडीच्या अधिकाऱ्यांची काहीशी बाचाबाची झाली। त्यानंतर ईडीचे अधिकारी आतमध्ये गेले। तब्बल सकाळी 8:30 वाजता ईडी चौकशीला सुरुवात झाली होती आणि ती चौकशी जी आहे ती रात्री 11:30 वाजता संपली। दिलेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीच्या आधारे जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे जी आहेत ती घेऊन गेल्याची माहिती मिळालेली आहे। खरं तर काल दिवसभरामध्ये रोहित पवारांची कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती। रोहित पवारांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आता संघर्ष करावा लागेल अशी पोस्ट जी आहे ती रोहित पवारांनी लिहिलेली होती। आणि त्यानंतर तब्बल 15 तासानंतर ईडीची चौकशी बारामती ॲग्रोची जी आहे ती बारामतीतली ती संपलेली आहे। आता नेमकी कोणती कागदपत्रे घेऊन गेलेली याबद्दल अद्यापपर्यंत खुलासा झालेला नाहीये, परंतु बारामती ॲग्रोच्या दिलेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार ईडीचे अधिकारी रात्री 11:30 वाजता बारामती ॲग्रोच्या कार्यालयातून बाहेर पडलेले आहेत आणि जाताना काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन गेलेले आहेत। आता ती डॉक्युमेंट्स कोणती हे बारामतीचे ॲग्रोचे काही अधिकारी सांगू शकतील किंवा ज्यावेळेस रोहित पवारांची प्रतिक्रिया देईल त्याच वेळेस आपल्याला नेमकं समजू शकेल। जयदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।